एक खोटं बोलू बाई दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार. चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. वच्छी मावशी, सकाळी सकाळी? अरे ललिताच्या तब्येतीबद्दल कळलं रे. बरं नाही वाटलं. कामाचे दिवस आहे, आजारी पडून कसं चालेल बाबा. डॉक्टर येऊन गेले, पण त्यांनी सांगितलं की 2-4 दिवस लागतील रिकवर व्हायला. हा डॉक्टर करतील म्हणा त्यांचं काम, पण मी बापडी जाऊन आले देवळामध्ये तिच्यासाठी. प्रसाद पण आणला. अरे मग तुम्ही या ना आता, तिला प्रसाद आहे तुमच्या हाताने. नाही, बाळू म्हणाला इथेच बसा, ती येईल बाहेर. आणि तिला कोणी सांगितलं बाहेर यायला? डॉक्टरने कंपल्सरी आराम सांगितलाय. तुम्ही चला आतमध्ये, तिला प्रसाद द्या आणि तिला बघूनही घ्या. हा, या. वच्छी मावशी समोर जास्ती आजार पण दाखवण्यात पण काही अर्थ नाही. इथेच ठाण मांडून बसते. त्यांना काहीतरी बहाणा शोधतच असतात. या आई, वच्छी मावशी आली. आई तू उभी काय? तू आराम कर. नाही हो बस. अरे बाहेरच येत होती तू, कशाला ना उगीच त्रास दिला? त्रास कसला हो भाऊजी? हा अहो साखरपुडा तोंडावर आला आणि आजारी पडली. माझं तर धाबच जण आणलं ना हो. घरातली सगळी कामं एकटी सांभाळणारी ही बाई तीच आजारी पडल्यावर कसं व्हायचं? वच्छी मावशी, अहो बरी आहे मी देवाच्या दयानी. देवाचीच दया पाहिजे ग बाई. म्हणूनच सकाळी सकाळी देवळात गेले आणि तुझ्या नावाने पूजा करून आले. हे बघ, मी ना हार आणि फुलं आणले बघ. प्रसाद पण आहे, हे घे घे. बर राहू दे. तुमचं काही काम होतं का? काम म्हणजे हेच, आता साखरपुडा आलाय, म्हटलं तुला काही मदत लागेल माझी, म्हणून विचारायला आले होते. अगं तर भाऊजी काल म्हणाले की तू झोपली आहेस म्हणून. हो म्हणाले मला ते. औषधाची गुंगी होती जरा. आई पण तू आराम करायचा यायचं, बेडवरून अजिबात खाली उतरायचं नाहीये. अरे फक्त आराम करून कसं चालेल इंद्रनील? जोपर्यंत माझी धाकटी सून माझ्या हाताशी येत नाही तोपर्यंत मला करावंच लागणार. स्वानंदीला आता इथे घुसवण्याची चांगली संधी आहे. बघ रे बाबा नील, ललिताला धाकट्या सुनेची आठवण आली आहे. बोलवून घे. नाही नको. ही अशी पडलेली स्वानंदीवर लक्ष कोण ठेवणार? स्वानंदीवर लक्ष कशाला? अहो वच्छी मावशी, म्हणजे इथे आल्यावर तिला काही हवं झालं तर कोण बघणार ना, असं म्हणायचंय त्यांना. ते काही नाही, आपण स्वानंदीला बोलवूया. इंद्रनील, तिची पण इच्छा आहे इकडे येऊन तुझी सेवा करण्याची. ती आणि नाही म्हणणार नाही. मी तिला फोन करतो. हॅलो, मी बोलतोय. बोला ना. बरं मला सांगा, आई कशा आहेत? तिच्याबद्दलच जरा बोलायचं होतं. तुला घरी यायला जमेल? येईन की, पण काय झालंय? नाही नाही, काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये आणि इथे सगळं ओके. पण काय आहे की आमच्या आईचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत माझी दुसरी सून घरी येत नाही तोपर्यंत मला विश्रांती मिळणार नाही. म्हटलं मग तुला रिक्वेस्ट करावी की प्लीज घरी ये. आणि बेबी सिटिंग करतात ना, तशी सासू सिटिंग कर.
म्हणजे आमच्या आईला जरा आराम मिळेल. अहो काहीतरीच काय बोलताय. अँड आय प्रॉमिस, मी ना आईना पलंगावरनं खाली उतरू सुद्धा देणार नाही. थँक्यू सो मच स्वानंदी. बरं तुला माहितीये ना संध्याकाळी आपल्याला डिनरला जायचंय म्हणून? संपदा तुला बोलली असेल ना? हो आहे लक्षात. मग त्या तयारीनेच ये. मी तुला न्यायला माझ्या आपल्या घरीच येतो. बर बरं ठेवते हा फोन. ओके. स्वानंदी येते. आता फक्त आराम करायचा. सगळं ऐकायचं आणि तिचं. ओके. हे बघ तू ना आहे काहीतरी विचित्र केलेस. अरे स्वानंदीला इकडे बोलायची काही गरज नव्हती. असं काय बोलता भाऊजी? तुम्हाला कसली भीती वाटते? भीती कसली वाटायची? काहीतरी उगी नाही, म्हणजे स्वानंदीची गैरसोय होऊ नये ना म्हणून म्हटलं. तिची काहीही गैरसोय होणार नाहीये. कुठल्याही सिच्युएशनशी जुळवून घेणारी मुलगी आहे स्वानंदी. तू काळजी करू नकोस, ती येते. पण तू प्लीज आराम कर. हा हो. आणि आई मी आता निघतो. मी पोचलो की तुला मेसेज करतो. पण तू कंपल्सरी आराम करायचा. हो. हा नील, मला तुझ्या फटफट येऊन सोडतो का रे बस स्टॉप पर्यंत? तेवढेच 18 रुपये वाचतील ना माझे. ललिता, मी जाते. घाडगेच्या मुलाची माहिती घ्यायची ना, त्यांची पण मुलं लग्नाची आहेत ग. तू काळजी घ्या तब्येतीची. हो. हे बघ, आता स्वानंदी येते त्यामुळे तुला विश्रांती मिळेलच. काळजी घ्या. हा? हा. एक मिनिट. हा आई काळजी घे आणि आराम कर. हो हो. नीट जा. नीट जा. बाबा काळजी घ्या. चल या. लवकर जा. बाय. फारीच लोचट येते बच्ची मावशी. डोक्यात जायला लागली आता माझ्या. आधीच इतक्या अडचणी आहेत, त्यात स्वानंदी येणार. ती उघड नको व्हायला तिच्यासमोर. तारेवरची कसरत आहे सगळी. तुम्ही जा आधी. त्या साठ्यांचं काम मार्गी लावा. डोक्यावरची एक तरी टांगती तलवार दूर होऊ दे. जा. ऐक परमेश्वरा. चला, आता 2 लग्न तर जमली. आता माझ्या पोटा पाण्यासाठी काहीतरी काम शोधायला पाहिजे. म्हणजे अरे बाबा, आता तुमची लग्न जमवली पुण्याचं काम रे. तुम्ही घरची मुलं ना. पण मलाही पोट आहे, त्यासाठी इतरही लग्न जमवायला लागणार ना मला. वच्ची मावशी तुम्हाला गरज असेल तर मी पैशांची काही. पापा तोडतोस का रे वच्ची मावशीला? अरे राजा, तुझं लग्न काय, त्या देशपांड्यांच्या 2 मुलींचं लग्न काय, हे मी माझ्या गाठीशी कमवलेलं पुण्य आहे. त्यासाठी नाही पैसे घेणार मी. ती घाडग्यांची 2 मुलं आहेत ना, तिथे जाऊन येते. तू असाच राहा पण राजा. असंच मोठ्यांचा आदर करत जा, त्यांचे आशीर्वाद घेत जा, देवाचे आशीर्वाद घेत जा. अरे म्हणून तर मी सकाळी देवळात गेले होते, ललिताच्या नावाने पूजा केली. या. आता मजा येईल. आनंदी एकदा का ललिताच्या घरी पोचली की मिरे नाही तर जिरे वाटेलच सुरुवातीला. आता गाडग्यांच्या घरी जाऊन येते, तोपर्यंत देशपांड्यांच्या घरी जायची वेळ होईलच. बसताय ना? या. बसते. हा. नीट नेशील ना रे, नाही तर सांडशील वच्चीला रस्त्यात. नाही नाही. हा, चल. हा. किती वाजले ग? 2 वाजलेत वच्ची हत्या. काय झालंय वच्ची हत्या? नाही म्हणजे जेवतानाही लक्ष नव्हतं तुमचं, म्हणून विचारते. नाही ते साठे गुरुजी येणार होते ना. अगं बाई, म्हणून आलीयस होय तू? नाही,
गुरुजी म्हणाले होते की मी येतो देशपांड्यांकडे, तिथेच आपण भेटूया. येणार आहेत ना? हो येणार आहेत ते. तुम्ही बसा गप्पा मारत, ते येतील एवढ्यात. वच्ची आत्या, नाही म्हणजे सगळं ठीक आहे ना? तुम्ही खूपच टेन्शन मध्ये दिसताय म्हणून विचारते मी. नाही ग, पहिल्यांदाच म्हणजे 2 ओळखीच्या घरातला संबंध जुळवते ना मी आपसात, तर टेन्शन आलंय जरा. देशमुखही ओळखीचे, त्यामुळे बाकी काही नाही. टेन्शन घेऊ नकोस ग, चांगलं काम करतेस आणि अशा कामाला देव पाठीराखा असतो, हो की नाही ग? जरा फोन करून बघ ना साठे गुरुजींना. हो करते. हॅलो, देशपांडे ना? हा गुरुजी नमस्कार, मी अनिता देशपांडे बोलते. तुम्ही येताय ना यादी घेऊन? हो जरा उशीर झाला, पण येतो, काळजी करू नका. अरे हा हा, तुमची मुलगी चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी इथेच आहे बरं का. अहो तुमच्या व्यायांच्याच घरी आलोय, हो जहागीरदारांकडे. अगं बाई, तुम्ही जहागीरदारांच्या घरी आहात का? बरं बरं, ते ललिताताईंना जरा बरं वाटत नाहीये ना, म्हणून स्वानंदी तिथे गेलीये. हो हो हो, मग आता एक काम करतो, तिच्याकडेच यादीत येतो, म्हणजे काय माझा फेरा वाचेल. हो, आणि काही अडचण आली तर फोन आहेच. बरं बरं, तसंही चालेल. अहो पण इथे वच्ची आत्या तुम्हाला भेटायला थांबल्या होत्या. वच्छी आत्या? ते म्हणजे हा हा, पूजेच्या दिवशी भेटल्या होत्या त्या. हो. हा बरोबर बरोबर, मीच त्यांना म्हणालो होतो की आपण भेटूया देशपांड्यांच्या घरी. हा हा, पण झालं असं, तेवढं माधवरावने मला तातडीने इथं बोलावून घेतलं ना, त्यामुळे ते त्या गडबडी डोक्यातून निघून गेलं माझ्या. हा, तुम्ही एक जरा काम कराल का, त्यांना सांगा की मी त्यांना नंतर फोन करतो म्हणून. हा बरं बरं, मी सांगते त्यांना. हा, ठेवते फोन. हा. मुली, काय नाव तुझं? स्वानंदी. छान, आनंद आणेल हो घरात. बरं, माझं एक काम कर, ही यादी तेवढी जरा घरी नेऊन दे. हो. आणि काही अडचण आली तर फोन आहेच. तुझा चालेल. बर आले. वच्ची मावशींची जुनी ओळख आहे का तुमची? हे हो, पूजेच्या दिवशी भेटल्या. मला काम देतो म्हणाले, म्हणून सारखा फोन करताय. असो, जमिनीचं काम पूर्ण करून टाकूया. जानकी वहिनी या. नमस्कार. हे जमिनीचे कागदपत्र वहिनींच्या सह्या झालेल्या आहेत. कागदपत्र ताब्यात घ्या, म्हणजे व्यवहार पूर्ण होईल. घ्या. अहो पण एवढी कशाला घाई केलीत? अनंत चतुर्दशी पर्यंत आहे मी इथे. नाही नको, आधीच खूप उशीर झालेला आहे. वहिनी नाही त्याबद्दल खूप वाईट वाटते. काय, देवाच्या कर्जात जास्त दिवस राहू नये, तेव्हा देवस्थानाची जमीन तुमच्या ताब्यात असलेली बरी. दादासाहेबांची इच्छा होती ना, त्यांची इच्छा म्हणजे आमच्यासाठी देवाची इच्छा. त्यांच्या आत्म्याला त्रास व्हावा असं काहीही आमच्या हातून कधीही घडणार नाही. माझं चुकलं भाईसाहेब, म्हणजे त्या दिवशी मी रागाच्या भरात नाही ते बोलून गेलो. क्षमा करा मला. नाही हो, तुमचं काहीही चुकलेलं नाही. गावातल्या बहिणींच्या मालकीच्या जमिनी आम्ही आधी विकलेल्या आहेतच, पण मुंबईतलं राहणीमान, इंद्रनीलच्या शिक्षणाचा खर्च तू काय कमी असतो का?
आणि कितीही काटकसरीने राहायचा प्रयत्न केला तरी दादासाहेबांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहेच. राजासारखे जगले ते, त्यांच्यासारखंच जगावं लागतं आम्हाला, नाही तर लोक काय म्हणतील त्यांना, आणि वहिनींनाही वाईट वाटेल. आणि जे काही विकलंय ना ते वहिनींच्या परवानगीनेच विकलंय. वहिनीला विश्वासात न घेता आम्ही कुठलाही कारभार केलेला नाही आणि या पुढेही करणार नाही. हे मात्र अगदी खरं आहे हं गुरुजी. मला विचारल्याशिवाय कुठलाही व्यवहार झालेला नाहीये. शिवाय मी दादासाहेबांच्या नावावर वृद्धाश्रम चालवतो ना नफा या तत्वावर. त्यासाठी पदरचे पैसे खर्च करावे लागतात. अर्थात ती दादासाहेबांचीच इच्छा होती म्हणा. शेवटी काळजावर दगड ठेवून वहिनींच्या जमिनी विकाव्या लागल्या हो. नाही म्हणजे चुकलंच माझं की एवढा सगळा खर्च असून सुद्धा तुम्ही देवस्थानासाठी जमीन दिलीत, म्हणजे खरंच धन्य आहे. गुरुजी, आता जे झालं ते झालं, पण ह्याबद्दल आता कुणाकडे काहीही बोलू नका. विनंती आहे तुम्हाला. अहो, आमच्या प्रतिष्ठेचं काही नाही हो, पण गेलेल्याच्या आत्म्याला त्रास नको व्हायला. छे 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 चकार शब्द काढणार नाही यापुढे. अहो, गेल्या 5 पिढ्या जहागीरदारांचे आश्रित आहोत आम्ही. यजमान कसा असावा हे तुम्ही आज दाखवून दिलं हो. खरंच. बर, येतो मी. हा वहिनी साहेब, येतो. नमस्कार. काही लागलं तर नक्की कळवा हा. छे 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 अहो, आयुष्याची सोय करून दिलीत हो माझ्या. आता आणखीन काही नको. बर, येतो हा मी. वहिनी, समाधान वाटतंय ना आता? दादासाहेबांची आणखीन एक इच्छा पूर्ण केली आपण. भाऊजी, असं मी दाखवून दिलं. लहान भाऊ ही मुलासारखंच असत. आणि म्हणूनच मला ना नाही कधी खंत वाटली ग मुलबाळ नाही त्याची. आमच्या दोघांचेही आशीर्वाद कायम असतील तुमच्या संसाराला. ही सारखी रडणारी माणसं ना माझ्या डोक्यात जातात. त्यांना बसू दे रडत. त्या बच्ची मावशींकडे बघा, त्यांना नक्की आपल्याबद्दल संशय आलेला दिसतोय. उगाच नाही साठे गुरुजींना काम देते त्या. आपल्याबद्दलची माहिती ते त्यांच्याकडनं मिळवण्याचा प्रयत्न करणारच. पेपर्स खोटे आहेत हे कळेपर्यंत साठे गुरुजी आपल्या विरुद्ध तोंड उघडणार नाही. आणि तोपर्यंत इंद्रनीलचं लग्नही होऊन जाईल. मग त्या साठे गुरुजींना चुटकी सरशी उडवता येईल. आणि वच्छी मावशीच्या गुप्तहेरगिरी करत फिरतायत ना, त्यांनाही त्यांची जागा आपोआपच कळेल. अहो, साठे गुरुजी कुठे भेटतील? ठीक आहे. कळलं का? तुम्ही फक्त दक्षिणेचं व्यवस्थित बघा काय ते सगळं, आणि झालं की मला कळवा. बरं. अरे वच्छी मावशी, नमस्कार. नमस्कार. हा, तुम्ही निघा. हा, मी बघतो सगळं काय. हा, ऐका ना साठे गुरुजी, अहो माझं तुमच्याकडे खूप महत्वाचं काम आहे हो. वच्छी आत्या, तुम्ही नेहमी ना महत्वाचं काम आहे असं नुसतं म्हणता, पण काहीही काम नसतं तुमचं महत्वाचं. नाही हो, यावेळेला महत्वाचंच काम आहे. काय ना, लग्न जुळवणं म्हणजे जोखमीचं काम असतं की नाही. नीट माहिती काढावी लागते हो गुरुजी. आता कोणाची माहिती काढताय? आणि मला सांगा, ही माहिती मी तुम्हाला कशी देणार? तुम्हीच देणार आहे मला माहिती. हे बघा, माझी जानकी ताई आहे ना, ती अनेक वर्ष झाली मुंबईत राहते. पण ते माधव आणि ललित आहेत ना, ते काही काळ शिरखेडला होते. तर त्या काळाची मला काहीच माहिती नाही ना. मग
असं डोळे मिटून मुलगी दिल्यासारखं होतं की नाही गुरुजी? मग मी तुम्हाला सांगतो, डोळे मिटूनच मुलगी द्या. अहो मला सांगा, कुठल्या घरात वडील आणि मुलगा यांच्यात वाद होत नाहीत? माधवरावांचेही झाले असतील तसे, पण तुम्हाला सांगतो वच्ची आत्या, बाकी माधवरावांचा रेकॉर्ड मात्र अगदी क्लिअर आहे. हा, खरं सांगताय? त्या दिवशी देशपांड्यांच्या घरच्या पुढे तर वेगळाच सूर लावला होता तुम्ही. हे बघा गुरुजी, काही गडबड असेल ना तर मला सांगा हो. काय ना, मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तिच्या आयुष्याचं नुकसान नको व्हायला. वच्ची आत्या, काही नुकसान होणार नाही. तुमचा ना काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. अहो अहो गेल्या 5 पिढ्यांपासून आम्ही जहागीरदारांचे आश्रित आहोत. अहो यजमान आहेत ते आमचे. अहो, ही सगळी जाण ठेवून त्यांनी गावच्या देवस्थानासाठी जमीन दिली आम्हाला, जमीन. बर, मला भरपूर कामं आहेत, की आता मी निघतो. हा हा, नमस्कार. आता कसला हा बोलतोय? याच्या थोबाडाला बसलंय सोन्याचं कुलूप. हा गेला हातातून. आता दुसरंच काहीतरी शोधावं लागेल. भारी कठीण ग बाई वच्ची तुझं आयुष्य.